11th ॲडमिशन 2026-27 तर जो झिरो राऊंड चालू आहे, झिरो राऊंड भरण्याची आज लास्ट डेट आहे 6 वाजेपर्यंत. परंतु या राऊंडमध्ये संपूर्ण विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुमचे संपूर्ण कन्फ्युजन आपण दूर करणार आहे. त्यानंतर ज्यांनीही कोणत्याही कोट्याअंतर्गत फॉर्म भरलेला असेल तर फॉर्म एडिट कसा करायचा हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला झिरो राऊंड फॉर्म भरणे गरजेचं आहे का? जर हा फॉर्म भरला नाही तर पुढील राऊंडमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता का? आणि जर पुढील राऊंडमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे समजा, तर हा राऊंड भरला नाही तरी चालणार का? असे तुमच्या मनात जेही कन्फ्युजन तयार झालेले आहे त्यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला डिटेल्स देणार आहे. आता बघा, पहिला पॉईंट्स आहे की तुम्हाला हा फॉर्म भरलाच पाहिजे का? म्हणजे झिरो राऊंडमध्ये तुम्ही फॉर्म भरायचा का? तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता आणि नाही भरला तरीही घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण की पुढील 3 राऊंड आहेत अजून, म्हणजे कॅप राऊंड 1, 2 आणि 3 या 3 राऊंडमध्ये तुमचा नंबर 100% लागणार आहे. आणि तेव्हासुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट कोटा वगैरे फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे तुम्ही आताही भरू शकता आणि नंतरही भरू शकता. आता स्पेशल फक्त तेवढेच विद्यार्थी आहेत जेवढे या 3 कोट्याअंतर्गत फॉर्म भरून राहिलेले आहे, ज्यामध्ये इनहाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा आहे. आपण या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटा भरलेला आहे, बाकी विद्यार्थी इलिजिबल नाही आहे. कारण जर तुमच्या इनहाऊस कोट्यामध्ये जिथे 10वी केलेली आहे 11th असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल, मायनॉरिटीचं तुमच्याकडे प्रूफ असेल तरच तुम्ही या मायनॉरिटी भरू शकता. भरपूर सारे विद्यार्थी आहे की 10वी आहे परंतु 11वी नसल्यामुळे इथे नॉट इलिजिबल आहे, मायनॉरिटी नाही आहे. भरपूर विद्यार्थी आहे की जे मायनॉरिटीमध्ये येत नाही, ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकत नाही. आणि मॅनेजमेंटचा जर पहिला राऊंडच तुम्ही भरत असाल तर तुम्हाला मग मॅनेजमेंट तर तुम्ही तशी पण ॲडमिशन घेऊ शकता. त्यामुळे या राऊंडचं टेन्शन घेऊ नका. भरायचा असेल, तुम्ही इलिजिबल असेल तर भरा, असं काही नाही आहे. फॉर्म भरण्याचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु हा फॉर्म संपूर्ण विद्यार्थ्यांना कंपल्सरी नाही आहे. तुम्ही कॅप राऊंड 1 जो 21 तारीख आणि 22 तारखेला फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. कारण की तो असणार आहे कॅप राऊंड 1. क्लिअर? तर तो राऊंड तुम्हाला भरावाच लागेल. A to Z विद्यार्थ्यांना भरायचा आहे. समजा या राऊंडमध्ये फक्त पुढील जो राऊंड असणार आहे म्हणजे कॅप राऊंड 1 कोण भरणार नाही. या 3 राऊंडमधून जर कोणाचा नंबर लागला, म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटा भरला, त्या विद्यार्थ्याला एक कॉलेज मिळालं XYZ आणि त्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायची असेल आणि त्याने जर ॲडमिशन घेतली, कारण की एकदा ॲडमिशन घेतली की तुम्ही फॉर्म भरू शकत नाही पुढील कोणतेही, कारण की तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक होऊन जातो, इथे ॲडमिटेड येऊन जाईल तुम्हाला. क्लिअर? यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे? क्लिअर? एका वाक्यात परत सांगतो, हा फॉर्म कंपल्सरी नाही आहे, भरलाच पाहिजे. म्हणून गरज असेल, वाटत असेल, इलिजिबल असेल तर फॉर्म भरा, अदरवाईज भरू नका. कॅप राऊंड 1 भरा. ठीक आहे? कारण की भरपूर जागा आहे. जागासुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे की किती जागा आणि किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, ही सुद्धा डिटेल्स तुम्हाला देणार आहे. ठीक आहे? आता भरपूर विद्यार्थी म्हणत आहे की आम्हाला इनहाऊस कोट्यामध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु आम्हाला कॉलेजेस येत नाही आहे. बघा, जर तुम्ही इलिजिबल असाल तरच तुम्हाला कॉलेजेस येणार. जर तुम्हाला कॉलेज येत नसेल आणि जर तुम्हाला कॉलेज आले पाहिजे तर तुम्ही इथे फॉर्म भरा. हा जो आहे कॅप राऊंडचं ऑप्शन 2nd नंबरचं, यामध्ये फक्त स्ट्रीम चूज करायची आहे, फॉर्म भरायचा नाही आहे. कारण की त्यामध्ये कॅप राऊंडचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे, त्यामुळे तिथून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. क्लिअर? त्यानंतर कोट्याअंतर्गतच फॉर्म चालू आहे. कोट्याअंतर्गतसाठी इथे फॉर्म क्लिक करून तुम्ही जेही 3 कोटे आहे समजा इनहाऊस, मायनॉरिटी, यामध्ये फॉर्म भरू शकता. मॅनेजमेंटसाठी तर तुम्हाला कॉलेजेस येणारच. तुम्ही डायरेक्टली मॅनेजमेंट कोट्यामध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला कॉलेजेस दिसणारच आणि त्यामध्ये तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकता. होऊ शकते तुम्ही मायनॉरिटीमध्ये नो केलेलं असेल, इनहाऊसला यस केलं असेल, नो केलेलं असेल. दाखवतो तुम्हाला बघा यामध्ये सुद्धा की कसं चेक करता येणार आहे. पार्ट 1ला क्लिक करावं लागेल. इथे अप्लिकेशन फॉर्म पार्ट 1ला क्लिक करा. यामध्ये लॉक अप्लिकेशनला क्लिक करा. बघू शकता फॉर्म बघितला आपण, यामध्ये लॉक अप्लिकेशनला क्लिक केलं, फॉर्म लॉक आहे आपला सध्या. मायनॉरिटी कोटा नो केलेला आहे, त्यामुळे मायनॉरिटीमध्ये तुम्हाला कॉलेजेस येणार नाही, तुम्ही नॉट एलिजिबल आहे. इनहाऊस कोटा बघा, या विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्याला यस केलेलं आहे फॉर्ममध्ये, म्हणजे पार्ट 1मध्ये यस केलेलं आहे, परंतु तरीसुद्धा कॉलेजेस आले नाही आहे. रिझन बघा, 10वी तर केलेली आहे परंतु तिथे 11th आहेच नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी यस करूनसुद्धा याला कॉलेजेस दिसत नाही आहे. फायदा नाही होणार ना, कारण की तुम्ही यस जरी केलं तर कॉलेजेस कसे येणार? जी शाळा आहे तुमची 10वीची तिथे 11th नाहीच आहे, म्हणजे इनहाऊससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही. म्हणजे या विद्यार्थ्यांनी मायनॉरिटीसुद्धा कॅन्सल झाला, कारण की इनहाऊसमध्ये सुद्धा यस केलेला परंतु कॅन्सल आहे, कारण की तिथे 11th आहेच नाही. त्यामुळे म्हणजे दोन्ही राऊंडमध्ये हा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. हा भरू शकतो मॅनेजमेंट कोट्यामध्ये फॉर्म, आणि मॅनेजमेंटमध्ये यांनी फॉर्म भरलेला आहे.
लागला तर बघू, जर नाही लागला तर हा विद्यार्थी म्हणते मी कॅपराऊंड 1 भरणार आहे. क्लिअर. परंतु मॅनेजमेंटमध्ये फी थोडी जास्त लागू शकते, हे एकदा क्लिअर करजा. तसे फी स्ट्रक्चर आपण फॉर्म भरताना दाखवलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. माहिती समजून घ्या, कारण की भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे. आम्हीसुद्धा कन्फ्यूज झालेलो आहे, परंतु आम्ही सगळं क्लिअर करून घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांचं एवढ्या लवकर क्लिअर होणार नाही, कारण की विद्यार्थी हा फर्स्ट टाईम 11 करतो आहे. आम्हाला दरवर्षी काहीतरी नवीन अपडेट असते, त्यामुळे थोडी आम्ही समजून घेतो की नेमकं यामध्ये काय असते म्हणून. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. आता बघा, यामध्ये मॅनेजमेंट कोट्याला क्लिक केलं. सर्वात अगोदर तुम्हाला कोटा चॉईस पार्ट 2ला क्लिक करा. त्यानंतर यामधून तुम्ही फॉर्म कोणता भरला, म्हणजे आम्ही भरलेला आहे मॅनेजमेंट कोटा, तर मॅनेजमेंट कोट्याला क्लिक केलं आहे. मॅनेजमेंट कोट्याला क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर आलेला आहे. ठीक आहे. यामधून आता आपण चेक करतोय की तुम्ही भरलेला फॉर्म, म्हणजे जे तुम्ही कॉलेजेस ॲड केले आहे, विद्यार्थ्यांनी 4 कॉलेज ॲड केले आहे, याला 1 कॉलेज ॲड करायचं आहे, म्हणजे फॉर्म भरायचा आहे परत, म्हणजे तो फॉर्म करावा लागतो अनलॉक. सर्वात लास्टमध्ये अनलॉकचं ऑप्शन आहे. जर तुम्हाला एडिट करायचं असेल तरच अनलॉक करून तुम्ही कॉलेजेस ॲड करा, अदरवाईज करायची गरज नाही आहे, जर तुम्ही कॉलेजेस ऑलरेडी फिल केलेले असेल तर. क्लिअर. तरी या विद्यार्थ्याला 1 कॉलेज ॲड करायचं आहे, रिक्वेस्ट केली यांनी, तर आता यांचा जो फॉर्म आहे हा आम्ही अनलॉक करणार. परंतु एकदा चेक करा अगोदर. बघा इथे मॅनेजमेंट कोटा काय सांगतोय, कंप्लीट अँड लॉक आहे. क्लिअर. जेव्हा तुम्ही फॉर्म एडिट करणार, लॉक करणार, लॉक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे कंप्लीट अँड लॉक असलं पाहिजे. जर इथे तुमचं फॉर्म कंप्लीट अँड लॉक नसेल, याचा अर्थ तुम्ही जो फॉर्म आहे हा लॉक केलेला नाही आहे, म्हणजे फायनल सबमिट झालेला नाही आहे. तर हे लक्षात असू द्या. डॅशबोर्डला येऊन चेक करायचं, आपण जोही फॉर्म भरलेला आहे तो जर भरलेला असेल तुम्ही, तर तो कंप्लीट अँड लॉक असायलाच पाहिजे. कंप्लीट अँड लॉक असेल तरच तुमच्यासाठी फायद्याचं आहे, कारण तुम्ही मग या राऊंडमध्ये इलिजिबल आहात, अदरवाईज तुम्ही यामध्ये इलिजिबल राहणार नाही. क्लिअर. तर आता परत तुम्ही अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोट्याला क्लिक करा. आपण फॉर्म अनलॉक करणार आहे, त्यामध्ये 1 कॉलेज ॲड करणार आहे आणि परत फॉर्म लॉक करणार आहे, म्हणजे फायनल सबमिट करणार आहे. क्लिअर. बघू शकता अशा प्रकारे परत मॅनेजमेंट कोट्याला क्लिक केलं आहे. संपूर्ण माहिती तुमच्यासमोर दिसत असेल. इथे अनलॉकला क्लिक केलं आहे. अनलॉकला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता कोटा ऑप्शन फॉर्म अनलॉक सक्सेसफुली तुमच्यासमोरसुद्धा दिसत आहे. इथे बघा, आणि इथे सेव्ह अँड लॉकचं ऑप्शन आलेलं आहे, म्हणजे फायनल सबमिट करा आणि लॉक करा म्हणत आहे. क्लिअर. तर आता यामध्ये आम्हाला 1 कॉलेज ॲड करायचं आहे. ऑलरेडी आम्ही किती कॉलेज टाकले आहे, 4. तर बघा, आम्ही 1 कॉलेज ॲड केलेलं आहे, 5 झालेले आहे. इथे पहिलेच सांगितलं तुम्ही अपडाऊन करून सिक्वेन्स चेंज करू शकता. डिलीटचं ऑप्शन आहे, डिलीट करू शकता, आणि संपूर्ण ऑप्शन बरोबर आहे. आता 5च कॉलेज पाहिजे आहे. सिक्वेन्ससुद्धा आम्ही 1 2 3 4 5 बरोबर लावलेला आहे. आता काही करायचं नाही, आता करायचं आम्हाला सेव्ह अँड लॉक. ठीक आहे. कारण की सेव्ह अँड लॉक केल्याशिवाय हा फॉर्म फायनल सबमिट होणार नाही. सेव्ह अँड लॉक करा. सेव्ह अँड लॉक झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली प्रिंट काढू शकता. डॅशबोर्डला जाऊन चेक करा कंप्लीट अँड लॉक ऑप्शन आहे का, मी जस्ट समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. या प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. 6 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. काही अपडेट आली तर माहिती देण्यात येणार, परंतु कशाची वाट न बघता जर फॉर्म भरायचा असेल कोट्याअंतर्गत 0 राऊंडसाठी तर फॉर्म भरा. ज्यांनाही भरायचा नसेल घाबरण्याचं कारण नाही आहे. कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 3 राऊंड आहेत तुमच्यासाठी, आणि त्यानंतर ओपन टू ऑल 4था राऊंड आहे. 4 राऊंडमध्ये तुम्ही परत फॉर्म व्यवस्थितरित्या भरू शकता. घाबरण्याचं कारण नाही आहे. कोणीही टेन्शन घ्यायचं नाही आहे. अडचण असेल तर कमेंट्स करा. प्रयत्न करतोय की तुम्हाला उत्तर देण्याचा. क्लिअर. आणि त्यानंतर बघू शकता, मी आता तुम्हाला क्लिअर सांगतोय की तुम्ही कोट्याअंतर्गत फॉर्म भरताय. कोट्याअंतर्गत किती जागा आहे, 4 लाखाच्या वर आहे. आणि कॅप राऊंड जे तुम्ही आता पुढील राऊंडपासून कॅप 1, कॅप 2, कॅप 3 आणि ओपन टू ऑलचा कॅप 4 यामध्ये 16 लाख विद्यार्थ्यांसाठी जागा दिलेल्या आहे. किती साऱ्या जागा आहे बरोबर. आणि टोटल विद्यार्थी रजिस्ट्रेशन बघा किती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नंबर, सर्वांचेच नंबर लागणार आहे. लवकरात लवकर फॉर्म भरा. आणि संपूर्ण जागा यावरती तुम्हाला डिस्प्ले केलेल्या आहे. ह्या जागा कोट्याच्या आहे आणि ह्या जागा कॅपच्या आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही टोटल ज्या जागा आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता साईडवर जाऊ की टोटल इंटेक किती आहे म्हणून. तर अशा प्रकारे फॉर्म भरा. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. अडचण असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.